3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं जळगावातील सराफा बाजारात उत्साहाचं वातावरण आहे। सोनं चांदीच्या खरेदीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। आज गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं प्रति तोळा 92,500 रुपयांवर पोहोचलंय। चांदीचा भाव प्रति किलोला 1 लाखावर गेलाय। तर दर वाढले असले तरीही सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये। आज पाडव्याचा मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्तापैकी आजचा सर्वात शुभ मुहूर्त असतो। तर आज सकाळपासून सोनं घ्यायला गर्दी सुरू झालेली आहे। 92,500 आज सोन्याचा भाव आहे। आजपर्यंतचा सर्वात हायेस्ट भाव आहे हा। डोनाल्ड ट्रम्पच्या पॉलिसीमुळे सोन्यावरती इफेक्ट पडला आहे। सोन्याचे भाव मागच्या गुढीपाडव्याच्या तुलनेत यावर्षी 25,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढले। तरी ग्राहकांना सोन्यावर एवढा विश्वास आहे की आपण कोणत्याही भावात सोनं घेतलं की आपला फायदाच होईल। कारण की मागील 5 वर्षात आपण हिस्ट्री बघितली तर 50,000 सोन्याचा भाव होता, 60,000 झाला, 65। प्रत्येक भावात ग्राहकांनी सोनं घेतलं। म्हणून भावाचा विचार न करता ग्राहक त्याचप्रमाणे सोनं घेत आहे ज्याप्रमाणे मागच्या वर्षी घेतले। सोन्याचे भाव वाढतच असतात, पण आजचा जो मुहूर्त आहे ह्या मुहूर्ताला भाव बघून चालणार नाही। तो मुहूर्ताचं जे श्रद्धा आहे त्या श्रद्धेने सोने खरेदी केली जाते। 5,000 10,000 कितीही रकमेचं पण थोडंफार का होईना पण खात्रीचं सोनं खरेदी करण्यासाठी आपल्याला जळगावला यायला काही हरकत नाही। भाव वाढलेत पण आज किती वाढले असले पण आज थोडंही सोनं खरेदी केलं तर ते तुमचं वाढत असतं। तर हो, ते खूप लकी असतं। सो आम्ही आलो आज सोनं खरेदी करायला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतल्या निवासस्थानी गुढी उभारली। खासदार सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली। यावेळी अजित पवारांच्या आई आशाताई पवार, धाकटे चिरंजीव जय पवार उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या निवासस्थानी गुढी उभारली। पत्नी साधना महाजन यांच्यासह नातवंडांच्या समवेत गिरीश महाजनांनी गुढी उभारून विधिवत पूजा केली।